आपणा सर्वांचा आराध्यदैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब या स्वराज्य निर्मित्या महामानवांना या निमित्तानं त्रिवार वंदन करून शतशः नमन करतो. आणि त्याचप्रमाणे शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि उपस्थित महिलांच्या समस्त महिला वर्गाच्या शिक्षणाची जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी लिहिलेल्या घटनेवर आपला सबंध देश चालतो असे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनाही या निमित्तानं वंदन करूया. आपला दरवर्षी या विशेष मुलांच्या स्नेह संमेलन आपण भरवत असतो, त्याचप्रमाणे यावर्षी भरवत आहोत, सादर होत आहे. आणि या निमित्तानं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे ड्रग्ज अँड केमिस्ट अँड ड्रग्ज असोसिएशनचे अध्यक्ष धनंजयजी गारगोटे, तालुका अध्यक्ष नवनाथजी खडके, या संस्थेच्या सदस्य मोहिनीताई मांजरे, विद्याताई करपे आणि आपल्या चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या मेडिकल ऑफिसर प्रियंकाताई जगताप, त्याचबरोबर आपल्या अभियांत्रिकी विद्यालयाचे प्राचार्य श्री सेडानी सर आणि त्यांचे सर्व प्राचार्य सहकारी, आपल्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सई तिकोणे आणि तिचे सर्व शिक्षक सहकारी आणि मुख्यत्वे ही विशेष मुलांची शाळा ज्यांच्या कामावर, श्रमावर, घामावर चालते ते आमच्या PK इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे ऑफिसमधले आणि साईटवरचे असे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सदस्य, प्रसिद्ध निवेदक, आपले केडीकर आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका, विशेष मुलांच्या या शाळेची मुख्याध्यापिका नाजुका घेणं, तिचे शिक्षक सहकारी ज्योत्सना साळुंके, वैशाली पाठक, पूनम पाठक आणि आणि या शाळेचा खरा संस्थापक सिद्धार्थ आणि त्याचे सर्व विद्यार्थी आणि उपस्थित विद्यार्थी बंधू आणि भगिनी, दरवर्षीप्रमाणे इथं मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होत असतो आणि त्यामुळे ती वेगवेगळे काही गाणी, डान्स, नृत्य वगैरे वेगवेगळे इव्हेंट आपल्यासमोर सादर करत असतात आणि त्या माध्यमातून त्यांच्यामधल्या असणारे कलागुण आणि गेल्या वर्षी तीच मुलं होती, आताही परत दिसतात, त्यांच्यामध्ये होत असणारी डेव्हलपमेंट आपल्याला त्या निमित्तानं दिसून येत असते. आणि आपल्याला ती बघत असताना त्यांच्यामध्ये झालेली सुधारणा, त्यात त्यांना जी काही पारितोषिक मिळाली, वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा होत असतात, त्या ठिकाणी वेगवेगळ्या शाळांची वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणातून मुलं येत असतात, शाळा सहभाग घेत असतात आणि त्यात त्यांना विशेष काही मिळेल त्यांना ती पारितोषिकं, बक्षिसं, प्रगतीचं पुस्तक म्हणून ती मिळत असतात. आणि आता आपल्या मुलांना सुद्धा सांगितलं संयोजकांनी किंवा त्यांनी, तर बरेच जिथं जाईल तिथं त्यांना ते काहीतरी अचिव्हमेंट म्हणून ते मिळतं.
तर यामधून आपल्याला त्या मुलांमध्ये झालेली विशेष अशी प्रगती आणि सुधारणा दिसून येत असली तरीसुद्धा विशेषतः मला आता पालकांना एक विनंती वजा बोलायचं आहे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, साधारणतः 60 तासाचा दिवसातून एक शाळेच्या माध्यमात मुलांचा वेळ जातो. त्यातला 1 तास जाण्यात आणि 1 तास येण्यात जातो. उरलेला वेळ असतो शाळेमध्ये शिक्षकांच्या समोर ते मुलं असतात. शिक्षक त्यांच्या जे संस्था म्हणून त्यांना जे काही मार्गदर्शन गाईडलाईन दिलेली असते त्याप्रमाणे ते शिकवत असतील. त्यांच्या स्वेच्छेने, अंतःप्रेरणेने, तळमळीने ते शिकवायचं जे काही काम करतात त्यामध्ये मुलांची प्रगती होत असते. तरी पण 24 तासातले त्यांच्याकडं वेळ फार कमी मिळतो. 1/4 वेळ त्यांना मिळतो. म्हणजे इथं आल्यानंतर आणि इथून गेल्यावर पूर्ण वेळ मुलं घरी त्यांच्या आईवडिलांच्या किंवा पालकांच्या सानिध्यात असतात. त्यावेळेला पालकांनी मुलाला अगदी छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे किमान खरं खोटं, चांगलं वाईट, अगदी बेसिक गोष्टी सांगितल्या पाहिजेत. बऱ्याच वेळेला आपला समज असतो की बाबा एवढी छोटी गोष्ट काय सांगायची गरज, त्याला सगळं कळतं आहे. तर त्याला सगळं कळतं याच्यामध्ये मुलाऐवजी आपण आपल्याला फसवत असतो. त्याला सगळं कळतं आहे आणि त्याला सगळंच कळत असतं तर मग ते विशेष मुलांच्या कॅटेगरीमध्ये तो आला नसता. म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टी त्याला सांगितल्या. छोटी अचिव्हमेंट जर त्याला त्याच्याकडून जर झाली तर त्याच्यापेक्षा पुढचं काही सांगताना त्याची स्वतःची उत्सुकता वाढते, हुरूप वाढतो. आणि त्या दृष्टीनं शाळेमध्ये जे काय आता परफॉर्मन्स किंवा मुलांचं एकंदरीत जे काही बघितलं तर त्यामध्ये जी डेव्हलपमेंट दिसते त्याच्यात जर पालकांनी तेवढाच सहभाग घेतला, पालक सहभाग घेत नाही म्हणजे पालक त्यांच्यापरीने प्रयत्न करतच असतील, निश्चित करत असतील, तरीसुद्धा थोडंसं विशेष मुलांच्या कलांनी घेऊन त्यांना प्रोत्साहित जर केलं तर अजून त्यांच्यामध्ये सुधारणा होईल. आणि यामध्ये एक मुद्दा एकदम क्रिस्टल क्लिअर आहे की आपण समजतो की ही विशेष मुलं आहे, ही विशेष काही करू शकणार नाहीत किंवा विशेष काही करतील असं वाटत नाही. तो समज साफ चुकीचा ठरवणारा सुद्धा या जगामध्ये एक अफलातून माणूस होऊन गेला की ज्याचं आपल्या खडके साहेबांनी उदाहरण सांगितलं, थॉमस अल्वा एडिसन. असा काही जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ झाला की संपूर्ण जग अंधारात असताना अख्ख्या जगाला प्रकाश पुरवण्याचं काम केलंय कुणी, तर हँडिकॅप मुलांनी. आणि तेच हँडिकॅप मूल नंतर संपूर्ण जग प्रसिद्ध झालं आणि जगाला उजेड देऊन गेलं. त्यामुळं पालकांनी किंवा समाजाने किंवा आपण इतरांनी सुद्धा ह्या मुलांकडे बघताना ह्याच्यामध्ये काहीतरी आहे, नुसता निगेटिव्ह आहे, त्याच्यात कमी आहे आणि तो त्याच्यामध्ये कमतरता आहे, ही एकच विचारून एकच भावना घेऊन आपण त्यांच्याकडे बघू नये. तर त्या पद्धतीने शिक्षकही प्रयत्न करतात, ते अधिक प्रयत्न करायचं काम करतील यांच्या सुधारणेसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी. पालकांचाही त्यामध्ये सहभाग वाढेल अशी अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी आलेले क्रेमिस्ट अँड ड्रगिस्ट या असोसिएशनच्या सर्व लोकांना, सर्व सदस्यांना, अध्यक्षांना, त्यांच्या सर्व टीमचं या निमित्तानं आभार मानतो. आणि या मुलांना भरभरून शुभेच्छा देऊन माझ्या शब्दाला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे.